हरिओम. आज मंगळवार 4 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंत सगुणात आलंय म्हणजे काय. ऐकूया. एक गृहस्थ मला भेटले आणि ते म्हणाले की हिंदू धर्मासारखा धर्म नाही, परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणून इंद्रा उपासना सांगितल्या. देव जर निर्गुण निराकार तर राम कृष्ण शिव दत्त अशा ह्या एवढ्या निराळ्या उपासना कशाला. पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली. तेव्हा प्रत्येक जण निंद्रा नाव घेऊ लागले सांगू लागले. कोणी दादा घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी दामोदर घरी नाहीत, तर कोणी रावसाहेब घरी नाहीत. हो, हे सर्व जरी म्हटलं तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे गृहस्थ एकच होता, एकच आहे, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात झालं. भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचं मर्मच नाही कळलं. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत. आपले वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि त्यावरची भाष्य यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचं सुंदर चित्र तयार केलं. आता ही सगुण भक्ती की नाही, सगुण उपासने वाचून मोक्ष मिळणार नाही. उपासना याचा अर्थ अगदी निकट असणं, उपास्याचा गुण अंगी आणणं. तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. तुळशीदासांचं रामायण ऐकत असा मनुष्य तल्लीन होऊन जातो. रामरूप होण्यासाठी रामासारखं निस्वार्थी बनलं पाहिजे. रामाने जग माझ्या करता आहे असं न म्हणता मी जगाकरता आहे असं म्हटलं. हा खरा परमार्थ. एक पत्नीव्रत, सत्य भाषण हे रामाचे 2 प्रमुख गुण आहेत. इतर अवतारातही महत्वाच्या गोष्टी आहेत, परंतु सर्वात रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्श रूप आहे. रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय आणि अनुकरणीय. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणं ही फार उच्च अशी अवस्था आहे. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणं किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणं हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे. आणि म्हणून सत्संगतीने ते साधतं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो बरं. संत दसरा आणतात, मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषाकार झालेली आहे ना, ते काढून संत सन्मार्गाला लावतात. आणि तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली. भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळाले तोच खरा भाग्यवान. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.